नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपूर्वी करावे लागणार हे काम. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीस्करपणे पाहायला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक 28/3/25 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पेन्शन विकल्प सादर करण्यास दिनांक 31/3/26 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार एनपीएस प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर विकल्प हा आपल्या कार्यालय प्रमुखाकडे भरून सादर करायचा आहे. जर दिनांक 31/3/26 पर्यंत विकल्प सादर न केल्यास सदर कर्मचारी हा राष्ट्रीय पेन्शन योजना हीच पेन्शन योजना कायम लागू असेल. यामुळे ज्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये स्विच करायचे आहे, अशा कर्मचाऱ्यांनी दिनांक 31/3/26 पर्यंत आपला पेन्शन विकल्प सादर करायचा आहे, कारण ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.